श्लोक 11. दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम्. अर्थ: दिव्य पुष्पे व वस्त्र धारण केलेले, दिव्य गंधाचा लेप असलेले, संपूर्ण आश्चर्यजनक वस्तूंनी युक्त असलेले व ज्याला अंत नसून संपूर्ण बाजूनी मुखे असलेले ते रूप अर्जुनाने इथे पाहिले. विवरण: त्या भयानक शस्त्रधारी हातांवरून अर्जुनाने भीतीनेच त्याची दृष्टी दुसरीकडे म्हणजे भगवंताचे कंठाकडे व मुकुटाकडे वळवली, तर तेथे त्याला अनेक प्रकारच्या सुंदर सुगंधी पुष्पांच्या माळा भगवंताचे गळ्यात घातलेल्या दिसल्या. तसेच मुकुटावरही विविध प्रकारच्या फुलांचे गुच्छ दिसू लागले. भगवंताचे सर्वांगावर सुगंधी उटी लावलेली होती. या उटीचा रंग इतका सुंदर होता की त्याचे वर्णन ज्ञानदेवांनी पुढील ओवीत केले आहे. ते म्हणतात: जैसी चंद्रमयाची घडी उपलवली, मग गगना करवी बुंथी घेवविली, तैसी चंदन पिंजरी देखिली सर्वांगी तेणे. आणि त्याचे सुगंधाचे वर्णन करताना माऊली म्हणतात: जयाचे ने सौरभ्ये जीवित जोडे वेदवतीये. आणि आता हे सर्व पाहून अर्जुन तर अगदी भांबावूनच गेला. त्याला कळेना की इथे देव उभा आहे का बसला आहे का झोपला आहे, नक्की काय करतोय हा. कारण सर्वत्र तर त्याला परमेश्वरच दिसत होता. अगदी समोर, मागे, पुढे, खाली, वर सर्वत्र ईश्वरमय झालेलेच अर्जुन पाहतोय. आणि इतके झाल्यावर अर्जुनाने आपले डोळेच मिटून घेतले, तरी सुद्धा त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसू लागला. अशा रीतीने अर्जुनाने जे पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती ते त्याला भगवंताने इथे दाखवले आहे. दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितले की जे सर्वव्यापी व सर्व देहात पसरलेले विश्वव्यापी चैतन्य तू पहा, ज्याचा घात कोणी करू शकत नाही, जे सर्वत्र सर्वही देही, ज्याकरिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक, असे ज्ञानदेवांनी दुसऱ्या अध्यायात 170व्या ओवीत सांगितलं आहे. आणि तेच सर्वव्यापी व सर्व देहात असलेले परमेश्वराचे व्याप्त रूप आता भगवंताने प्रत्यक्षात त्याला दाखवले आहे. येथे भगवंताचे सर्व काही आश्चर्यमयच आहे, कारण जेवढे पाहू तेवढे विलक्षण आणि आश्चर्यकारक असेच आहे. आता पुढील श्लोकात भगवंताच्या तेजाचे वर्णन केलेले आहे. इथे आपण थांबूया.